चांगला माणूस स्वतःला कधीच हरवत नाही आणि भोळी माणसं स्वतःला संपवून टाकतात इतरांसाठी, इतरांना खुश ठेवण्यासाठी, इतरांचं मन जपण्यासाठी. जिथे योग्य असेल तिथे दया दाखवा आणि जिथे मर्यादा ओलांडल्या जातील तिथे 100% कठोरता. महादेवांचा भोळेपणा हा शक्तीने भरला आहे आणि तुमचा भोळेपणा हा भीतीने भरला आहे. खरं सांगू, तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा स्वभाव खूप छान आहे, तुम्ही खूप भोळे आहात आणि याच गोष्टीमुळे लोक माझा रिस्पेक्ट करतात, माझी इज्जत करतात. पण इथेच तर तुम्ही फसतात. तुम्हाला त्रास होत आहे, तुम्ही स्वतःला गमवत आहात. तुम्हाला असंही वाटतं का की तुम्ही खूप चांगले आहात पण आतून खूप थकलेले आहात? मी फिजिकली म्हणत नाही आहे, मानसिकदृष्ट्या म्हणत आहे. तुम्हाला असं खूप थकलेलं वाटतं का? आणि नंतर तुम्ही स्वतःला म्हणता ठीक आहे, देव बघून घेईन. तर काही लोक म्हणत असतील मी भोळा आहे म्हणून काय झालं, साक्षात महादेवसुद्धा भोळेच आहेत. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू जी की सगळ्यात वाईट आहे. तुम्हाला अजून हे कळालेलंच नाही आहे की लोक तुमचा फायदा घेत आहेत, तुमच्या इमोशन्सचा, तुमच्या चांगुलपणाचा. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही खूप भोळे आहात, तुम्ही खूप चांगले आहात आणि त्यामुळे लोक तुमचा पाठीमागून रिस्पेक्ट करतात, आदर करतात. पण ॲक्च्युअलमध्ये ते फक्त तुमचा फायदा घेत असतात. आणि हे जेव्हा तुम्हाला खूप दिवसानंतर वेळ निघून जाते, जेव्हा तुम्हाला ही रियालिटी तुमच्या समोर येते, तेव्हा तुम्ही खूप डिप्रेस्ड होतात. ओके, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्यापैकी किती जण रोज एकदा तरी नाही म्हणतात? कोणी काही काम सांगितलं, कोणी काही बोललं, एखादी गोष्ट मागितली किंवा कुठे बाहेर जायचं असेल, आपलं काम धंदे सोडून सगळे तुम्ही लगेच हो म्हणतात. असे किती जण आहे की ज्यांची प्रायोरिटी स्वतः ते नाही आहेत? ओके, ठीक आहे, आपण दोन्ही सिच्युएशन एकमेकांची कंपेअर करून बघूयात. एक स्टुडंट असतो, त्याची एक्झाम खूप जवळ आलेली असते आणि त्याचा मित्र त्याला म्हणतो की मला खूप बोर होत आहे, माझं अभ्यासात मन लागत नाही आहे, चल आपण कुठेतरी बाहेर फिरून येऊयात, अभ्यास काय नंतरही करता येईल. त्या स्टुडंटला वाटतं, त्याचं मन सांगतं की नाही, गेलं नाही पाहिजे, आता मला अभ्यास करायचा आहे, माझा अभ्यास झालेला नाही आहे, मला हा पर्टिक्युलर सिलेबस कंप्लीट करायचा आहे. पण तो काय करतो, स्वतःचं मन मारून, स्वतःच्या मनाचं न ऐकून फक्त त्या मित्राचं मन ठेवण्यासाठी तो त्याच्यासोबत जातो. नाही म्हटलं तर त्याचं मन दुखेल किंवा तो नाराज होईल, नाहीतर तो माझ्याशी फ्रेंडशिप मोडून टाकेल, तो माझ्याशी नंतर कधीच बोलणार नाही. ह्या भीतीपोटी तो त्याच्यासोबत फिरायला जातो. यात नुकसान कोणाचं झालं? कदाचित त्या मित्राने अभ्यास पूर्ण करून, सिलेबस कंप्लीट करून याच्यासमोर आला असेल की चल आपण फिरायला जाऊयात. ह्याची प्रायोरिटी ह्या टाईमला त्याचा अभ्यास असायला हवी होती. नुकसान कोणाचं झालं याचं? यावेळेस याची प्रायोरिटी याचा अभ्यास असायला हवा होता, इनकम्प्लीट सिलेबस, ना की त्याचा फ्रेंड. जर तो फ्रेंड खरा असेल, जर तो फ्रेंड त्याच्यासाठी योग्य असेल तर तो 100% स्टे करणार त्याच्या आयुष्यात. तो थोडा वेळ नाराज होईल पण नंतर त्याला समजून जाईल की बाबा याने मुद्दामून नाही केलं, याने अभ्यासासाठी आपल्यासोबत येण्यासाठी नकार दिला आहे. या स्टुडंटजवळ जेव्हा तो मित्र येतो तेव्हा हा काय म्हणेल की नाही, आत्ता नाही, आपण एक्झाम नंतर फिरूयात, आपण एक्झाम नंतर एन्जॉय करूयात, काही दिवसांचीच एक्झाम आहे. दिस इज कॉल्ड पॉझिटिव्ह अप्रोच किंवा सिच्युएशन पॉझिटिव्हली हँडल करणं. मैत्रीही तोडायची नाही आहे आणि नाही म्हणून त्याला दुखवायचंही नाही आहे आणि स्वतःचं नुकसानही करून घ्यायचं नाही आहे. त्याने त्याला प्रेमाने समजावून सांगितलं, प्रेमाने नाही बोलला आणि त्याने त्याचा सिलेबस व्यवस्थित पद्धतीने कंप्लीट केला आणि चांगल्या मार्काने सुद्धा पास झाला. आणि जर तो फ्रेंड चांगला नसेल, त्याच्यासाठी योग्य नसेल, तर तो त्याला त्या क्षणी सोडून जाईल. तर समजून घ्या, तो आपल्यासाठी योग्य नाही आहे. आपण स्वतःला सांगतो की मी खूप चांगला आहे, पण रियालिटी काय आहे माहिती आहे? तुम्ही नाही म्हणायला शिकत नाहीत. तुम्ही सगळ्या गोष्टींना चालेल तुम्ही सगळं सहन करता आणि तुम्हाला लोक काय म्हणतील याची सतत भीती असते.
आणि याच भीतीपोटी तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेता. यू नो वॉट, हा तुमचा चांगुलपणा नाही आहे, हा तुम्ही ट्रेन केलेला भोळेपणा आहे. आय सेड ट्रेन केलेला भोळेपणा. अजून एक कटू सत्य सांगू, स्वतःला हरवून दुसऱ्यांच्या खुशीसाठी जगणं किंवा स्वतःचं मन मारून स्वतःच्या आत्म्याला त्रास देऊन दुसऱ्यांच्या खुशीसाठी जगणं ही तुमची जबाबदारी नाही आहे. जर तुम्हाला वारंवार जाणून बुजून दुखावलं जात आहे आणि तुम्ही तरीही म्हणत असाल की देव आहे, देव बघून घेईल, अरे देव म्हणत आहे मी तुला शक्ती दिली आहे, ते वापर, तू बोल, स्वतःसाठी उभा राहा, स्वतःसाठी बोल, स्वतःवर हा अन्याय होऊ देऊ नकोस. आता काही लोक म्हणत असतील मी भोळा आहे म्हणून काय झालं, साक्षात महादेवसुद्धा भोळेच आहेत. तुम्ही एक गोष्ट विसरत आहात, महादेव भोळे नक्की आहेत परंतु ते कमजोर नाही आहेत. त्यांना कशाचीही भीती नाही आहे. ते भरपूर देतात आणि गरज पडली तर डिस्ट्रॉयसुद्धा करतात. ते शांत आहेत पण पॉवरलेस अजिबात नाही. महादेवांचा भोळेपणा हा शक्तीने भरला आहे आणि तुमचा भोळेपणा हा भीतीने भरला आहे. तुम्हाला वाटत असेल ही भक्ती आहे, तर ही भक्ती नाही आहे, तुमचं सेल्फ निग्लेक्ट आहे. तुम्हाला स्वाभिमानाची कमतरता आहे. भगवान शिव फक्त भोळे नाही आहेत, ते संहारकसुद्धा आहेत. भगवान शिव यांचं एक बेसिक तत्त्व आहे. ते बोलतात की तू करुणा ठेव, परंतु जिथे अन्याय होत असेल तर तो अन्याय सहन करू नकोस. जिथे योग्य असेल तिथे दया दाखवा आणि जिथे मर्यादा ओलांडल्या जातील तिथे 100% कठोरता. अतिसहनशीलता म्हणजेच अधर्माला साथ. शिवपुराण किंवा शास्त्रामध्ये सुद्धा इनडायरेक्टली सांगितलं गेलं आहे, म्हणजे जो अन्याय सहन करतो तोही अन्यायाचा भाग बनतो. भगवान शिव नेहमी वैराग्य आणि स्वाभिमान यावर आहेत. जर कोणी तुमचा वारंवार अपमान करत असेल, तुमचा वापर करत असेल तर तुम्ही थांबवणं हा तुमचा धर्म आहे. भगवान शिव यांचे 2 रूप आहेत, एक भोळा भंडारी आणि दुसरं म्हणजे रुद्र. भोळा भंडारी अशा लोकांसाठी जे खूप प्रामाणिक आहेत आणि रुद्र हे त्या लोकांसाठी जे चुकीचं वागतात, चुकीचं बोलतात, ज्यांचं कर्म चांगलं नाही आहे. गरज असेल तिथे रुद्र दाखवणं हे योग्य आहे. मी तुम्हाला सांगते की प्रॅक्टिकली कसं वागायचं. पहिल्यांदा से नो, नाही म्हणायला शिका. दुसऱ्यांदा स्पष्ट सीमा ठेवा, क्लिअर बाउंड्रीज. जर हेही वर्क नसेल करत तर डिस्टन्स ठेवण्याशिवाय तुमच्याकडे काहीच पर्याय नाही. आणि स्वतःला एक्सप्लेन करणं पूर्णपणे थांबवा. आणि हे बॅलेन्स शिवतत्व आहे.